चंदेरी दुनियातले माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा, दिला का x is equal to a sin theta and y is equal to b tan theta. Okay, then prove that a square divided by x square minus b square upon y square is equal to 1. बहुत ही प्यारा क्वेश्चन आहे. ठीक आहे, का करता आपण आपल्याकडे दिला काय, आपल्याकडे फिक्स का पाहिजे a square आणि x square. तर मला सांगा आता जो आपल्याला दिला आहे x is equal to a sin theta and y is equal to b tan theta. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, तर का मी पहिले येथे a आणि x स्क्वेअर दिसत आहे, तर x आणि a सोबत काही रिलेशन आणू शकतो. हो सर, कसं पहा की x बाय a आहे ना इज इक्वल टू साइन थीटा. मी काही चमत्कार नाही केलो बरं, इथं मोठी गोष्ट. ठीक आहे, हा मल्टिपल होता तर डिवाइड केलो. ठीक आहे, बाकी काय एंड येतं का पहा y बाय b इज इक्वल टू tan थीटा. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता एक वरती a आहे ना आणि खाली x आहे, पण सर इथे x वरती आणि a खाली. हो नाईस. ठीक आहे, वरती b आहे ना. ओके, वरती b आहे आणि इथे बी खाली आहे. बहुत ही बढ़िया. रेसिप्रोकल माहित आहे ना, रेसिप्रोकल. ठीक आहे, म्हणजे असा जर माणूस राहिला, ठीक आहे, तर समजा असा माणूस आहे तर त्याला असा दिसायला लागते, याला रेसिप्रोकल म्हणतात. म्हणजे उभा त्याला आडवा करा, पाय वरती आणि डोसकं खाली. ठीक आहे, तर रेसिप्रोकल करा. का होईल पहा, ऐका. तर सर a बाय x होईल उलटा आणि हा का इथं काय नसतं म्हणजे 1 बाय साइन थीटा. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आणि इथं का होईल पहा b बाय y आणि इकडे काय 1 बाय tan थीटा. आणि सर हलका हलका मला एक नजारा माहिती आहे की 1 बाय साइन थीटा म्हणजे कोसेक थीटा होते. ओ नाईस. ठीक आहे, बरोबर आहे. 1 बाय साइन थीटा म्हणजे काय होते, कोसेक थीटा. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, हे गोष्ट क्लिअर झाला, कोसेक थीटा. आणि दुसरी गोष्ट सर की 1 बाय टॅन थीटा म्हणजे कॉट थीटा होते. ओ असं होते ना, 1 बाय टॅन थीटा म्हणजे स्कॉट थीटा. मग लगे हात मध्ये मी ठेवता पहा की a बाय x इज इक्वल टू कोसेक थीटा येते मी दिली. ठीक आहे, बहुत ही बढ़िया. ठीक आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट पहा, इथं लिहून घेतो. नेक्स्ट पहा की b बाय y इज इक्वल टू कॉट थीटा. ओके, आता काही रिलेशन दिसत आहे का, चेक करून टाकू. ठीक आहे, इथपर्यंत. ठीक आहे, एक काम करू, कसं करता येईल पहा. ओके, एक काम करतो, याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 2 दे. ठीक आहे, बहुत ही बढ़िया. आता एक काम करता, मला इकडे पासून मला का पाहिजे एक्स ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर पाहिजे. ठीक आहे, तर मी काय करतो पहा, याला इक्वेशन जाऊ द्या. मी दोन्ही काय करता, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करता, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे, कोणाने याला आणि याला दोघाले बरं कामा लावणार पहा, ध्यान से देखो. ठीक आहे, तर स्क्वेअरिंग केल्याबरोबर काय ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर खाली येईल, हे तुम्हाला माहित आहे. आणि इकडे राहील कोसेक स्क्वेअर थीटा. बहुत ही बढ़िया. आणि कामा मामा देऊन द्या. ठीक आहे, येतं का बी स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थीटा. ओके, आता काही नजारा दिसताय का, तर सर आता हलका नजारा मला याच्याकडेच पाहा लागेल थोडंसं. ठीक आहे, हा एक नजारा दिसला पहा. ओके, आठवला तुम्हाला की 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. ओके, इज इक्वल टू काय होते, कोसेक स्क्वेअर थीटा. ओके, कोसेक स्क्वेअर थीटा. मग सर कोसेक स्क्वेअर थीटा जर मी इकडे ठेवलं, फील करा, कोसेक स्क्वेअर थीटा इकडे आणि हा मायनस जाऊन कॉट स्क्वेअर थीटा नाही होईल का, प्लस आहे तर आणि उरला कोण 1. ओ नाईस. ठीक आहे, म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा मधून कॉट स्क्वेअर थीटा केलं तर 1 येते आणि 1 इकडे नजारा दिसता. ठीक आहे, मग मी काय करतो आपण याला इक्वेशन 1 आणि याला इक्वेशन 2. आता काय करतो आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 2. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, पहा काय करीन की सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम कुठून 1 मधून. ठीक आहे, चेक करा फ्रॉम मधून. ओके, तर एक काम करा, याच्यावर पहा, पहिलं पहा याच्यावर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर मायनस का पहा बी स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर आणि इकडे पहा हा आता आपला झालाच होता. ठीक आहे, चला कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा. ओके, बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता इकडे पहा ए स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर. आलाच. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आणि याचा अर्थ तर सर तिकडेच सांगितला 1 होते. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपला प्रूफ सुद्धा झाला. ठीक आहे, बढ़िया. 3 मार्काला क्वेश्चन विचारत, बिलकुल चोल क्वेश्चन. ठीक आहे, तर बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.